सूचना आम्ही करत आहोत फिल्डिंग करणाऱ्या टीमला. यस, थँक्यू. विथ युनिक ड्रेस कोड तुम्ही आज 12 प्लेयर एक्स्ट्रा प्लेअरच्या भूमिकेत आमच्या कॉम्पॉक्स मध्ये संलग्न होणं, जॉईंट होणं गरजेचं आहे. जीवनला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी. त्याची सुरुवात थोडीशी खराब होती, नाखुश होती, निराशाजनक होती. मात्र सध्याच्या घडीला त्यानं फ्रीटवरती केले कमबॅक. वेगवान फुलरले जो बॅटरला बीट करत असताना निघून झाला पाठीमागे विकेट किपरकडे आणि वापसीचे संकेत आता या षटकामध्ये दिले ती गोलंदाज जीवन. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटची बाहेरचे कडा शॉर्टरमॅनला फिल्डर डायरेक्ट अपील झालं. स्वर्ले गंपारकडे रनआउट साठी धावचीसाठी. मात्र पंच तटस्थ आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये आपण बघत आहोत. सुखरूप पाठीमागे परतलेले आहेत ते लेफ्ट हँडर बॅटर कल्पेश आणि ते सेफ आहेत. सुरुवात भीमनं झाली होती, 4 धावा आल्या होत्या मडुकेटला. मात्र तदनंतर कमबॅक पलटवार वापसी पुनरागमन स्पेल मध्ये करत असताना आपण बघत आहोत जीवनला. चांगल्या पद्धतीनं व्हॅरिएशन तिथं एक्सपिरियन्स त्याच्या स्पेल मधून पाहायला मिळत आहे. बॅक फुटर आले, हुक करत आहेत. फिल्डर टीम मधून सेट आहेत. पाठमोरी असताना पोहोचतात बॉलच्या मागे. एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील आपण बघत आहोत आता वेगानं पूर्ण करण्यात आलेले आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या दाखल करते. 19 अंकी झाले त्याही गावदेवी क्रिकेट संघ रुंदे टीमची आतापर्यंत 7 या आकड्यावर 7 ऑन बोर्ड. चेअरमन नालेमी टीम कॅप्टन लगेचच आमच्या आयोजन समितीशी आपण संपर्क साधायचा. बॅकफुटर आले, कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही. इनफिल्ड मध्ये फिल्डर आपण बघत आहोत वाटेश मंडलला उपस्थित होते, मात्र त्यांना जास्त वेळ घेतलेला चेंडू उचलण्याकरता. त्याच कारणास्तव जी एका धाब्याची संधी निर्माण झाली होती त्या संधीचं सोनं सध्याच्या घडीला कल्पेच्या सोबतीनं स्ट्रायकर एंडला समीर करत असताना स्ट्राईक रुटीन ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत समीरला. स्कोर 8 या आकड्यावर 8 ऑन बोर्ड. 8 धावा याचबरोबर दाफल कव्हर. एट ऑन बोर्ड, 8 धावा दाफल कव्हर. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ स्विंग एनिमीज, चांगला आउट स्विंगर. गुडलेस गोलंदाज जीवन समीरला निर्धाव चेंडूची झाली सांगता डॉट बॉलची झाली समाप्ती. धावफलक स्थिर आहे. अवघ्या 8 धावा दाफल करते. स्टील 1 टू गो. इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत जीवन कडून. फुलरने अक्रॉस द बॅट ऑन साइडला दिशा दिली. मिडविकेटला गॅप मोठा आहे. पाव प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाहीये आणि हळूहळू चेंडू मार्ग आणि त्यानंतर शेवट समारंभ सांगता देखील आपण 4 धावांना पाहिलेले. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि तेच पाहिलं. ओव्हर नंबर 1 मध्ये पहिला बॉल बिमर, त्यानंतर सलगचे 2 डॉट, 2-1 डॉट आणि देन 4 आणि फिनिशिंग टच दिलाय तो ओव्हर नंबर 1 ला. त्या ठिकाणी बॅटर समीरनं. धावफलक 12 या आकड्यावर. पहिल्या फेरीतील सामना 3रा सध्या मैदानावरती सुरू असताना ही गावदेवी क्रिकेट संघ रुंदे करते फलंदाजी. त्या ठिकाणी जर्मन वसतच्या विरोधात आणि षटक दुसरं सध्या बॉलिंग मार्कवर तयार झाला बॉलर प्रसाद. स्पीडअप करणं गरजेचं आहे. लक्ष सुद्धा वेळेच्या बाबतीत आमच्या आयोजन समितीला आज तुमचं सहकार्य हवंय. पहिला बॉल ओव्हर द कव्हर्स खेळतायत. टीम मध्ये फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. पण सांगतायत वेस्ट ऑफ आयड इट इज अ बीमर आणि त्यावरती 1 डाव. नो प्लस 1 एक्स्ट्रा 2 आणि एक्स्ट्रा 2 नंतर दाफलक आपण बघत आहोत पोहोचलेला आहे ते 14 या आकड्यावर. उघडा डोले पाणी नेक्स्ट बॉल फ्रीट. आता संधी निर्माण झाली आहे या निर्णायक सामन्यामध्ये. स्ट्रायकर एंडवरती बॅटर समीरला फ्रीट बॉल. वेस्ट ऑफ हाईट अगदी नियंत्रण नव्हतं पहिल्याच बॉलवरती. प्रसादचा वेग चांगला होता आणि अशा स्थितीला अशा कंडिशनला आपण बघत आहोत. पहिला चेंडू त्यानं टाकला बीमर. नेक्स्ट बॉल फ्रीट. आता संधी बॅटर समीरला.
फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल बसेल. बॉल चाललाय लांबच लांब दूरच दूर आउट ऑफ द पार्क. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला. तारोला फुटला, गाल झाला, विद्रूप झाला, भिजला, खराब झाला. राट करंट टाइम तुम्हाला त्या ठिकाणी 9वा बॉल मैदानामध्ये पाठवला जाईल. फ्रीटवर फुल टोल वसूल केलेला आहे. आणखीन एक दिवशी फुल टॉस आणि त्या फुल टॉसला टॉस करत असताना आपण पाहिलं ते टीम विडोकेटला अगदी लांबच लांब वाऱ्याची वार्ता विलंब करत असताना ग्रीन एंड कडून पाहिलं जर जो हवेचा होगा तो देखील सध्याच्या घडीला साथ देतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि त्याचा फायदा आता घेतलाय तो बॅटर समीरनं. धावफलक साडनं फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळेल 20 धावा याचबरोबर धावफलकावर. शॉर्ट ऑफ गुडलीन चांगला बाउन्स या बॉलवरती मिळाला. गती थोडी कमी केली होती, फिंगर मोड केली होती. अगदी आपण बघत आहोत टप्पा झाल्यानंतर चेंडू जसा पिच झाला तो हलकासा टॉस झाला, एक्स्ट्रा बाउन्स घेतला या चेंडूनं आणि लाईन रीड करता आली नाहीये. ती स्ट्रायकर समीरला मागच्या 6 नंतर झालंय कमबॅक गोलंदाज प्रसादचं. फुलर लेन स्टेट बॅटला लॉफ्ट करतात मिसामिंग लॉंग ऑनला फिल्डर डाऊन दी बॉल आणि त्यांना पकडला चांगला झेल लागला. मैदानावरती 20 वरती पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या आई गावदेव क्रिकेट संघ रुंदेला. माघारी परतलेले आहेत. पार्टनरशिप बिल्डअप होत होती ती आता ब्रेक करण्यात आलेली आहे आणि खास करून आपण बघतो सामन्यामध्ये पहिलं वैयक्तिक सुयश आणि त्या सुट्टीने संघिक सफलता गोलंदाज प्रसादच्या सुट्टीनं फिल्डिंग करणारा जर्मन वसतला. न्यू बॅटर आपण बघत आहोत भावेशला ऑन स्ट्राईक. थोडं स्पीडली पोचा भावेश. स्कोर 20 या आकडावर 20 वरती पहिला झटका नुकताच बसलेला बॅटिंग करणाऱ्या आई गावदेव क्रिकेट संघ रुंदेला. समीर माघारी परतल्यानंतर आपण बघत आहोत टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 3 या पोझिशनवर सध्या खेळण्यासाठी आपण बघत आहोत भावेश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल अगदी पुढे टाकला, वेगवान होता, अपील झाला एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेटसाठी आणि त्या ठिकाणी आली आहे अधिकृत स्वीकृती मान्यता पंचांची. टोटली प्लग बरोबर एसट्यांच्या समोर सापडले आणि पायचीत एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात समीर बाद झाल्यानंतर भावेश देखील आता माघारी. मात्र तदनंतर झाले कमबॅक ते गोलंदाज प्रसाद कडून. समीर आणि भावेश या 2 फलंदाजांना माघारी धाट्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. ऑन हॅट्रिक संधी आता त्याला निर्माण झाली विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक नंबर 4 4थ्या क्रमांकावरती सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत. नीरज नीट बॉल कमी गतीने टाकला, थोडा खाली राहिला बॉल, अगदी शूटर बॉल एसट्यांच्या समोर टप्पा जसा पडला तसा अगदी एसट्यांची समांतर उंचीनं आपण बघत आहोत. चेंडू पाठीमागे निघून आलेला विकेट किपर कडे डॉट न कमबॅक आपण बघत आहोत गोलंदाज प्रसाद कडून. धावफलक स्थित अवघ्या 20 धावा धावफलकावर. बॉलिंग स्वीप दिशा दिली चेसर फिल्डर साठी आणि बॉल न स्कोरलेग सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावेसाठी चौकार. निर्णायक सध्याच्या स्थितीला दुसऱ्या षटकाची सांगता ठिकाणी झालेली 12.00 धाब्याची धावगती धावफलकावरती. शेवटचा बॉल ज्यावरती शफल झाले त्यानंतर
फाईन स्वीप आपण बघत आहोत करत असताना स्लॉग इटीचा अप्रतिम फटका. स्कोर लेगला 1-0 4 धावा आणि षटकाची सांगता त्या ठिकाणी नीरजनं 4 धाब्याने केलेली. षटक 2 संपली 24 धावा दाफलगावर. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. जास्त वेळ घेत आहेत जर्मन वसत. लक्ष सुद्धा स्कोर 24 आकड्यावर 24 ऑन बोर्ड. जीवनच्या सुस्तीनं प्रसाद या 2 गोलंदाजांना इव्हन पिटू मध्ये गोलंदाजी करताना आपण क्रमशः अनुक्रमे पाहिलेलं आहे. प्रसाद राणेला आपण पाहिलं ओव्हर नंबर 2 मध्ये. तर तिसरं षटक आता प्रसाद भोईर सध्या बॉलिंग मार्कवर. डीप मध्ये कप पॉइंट सेट करण्यात आलेला. स्ट्रेटेज लॉंग ऑफ ऑन साइडला 3 फीटर लेफ्ट हँडर बॅटर आपण बघत आहोत. कल्पेश ऑन स्ट्राईक त्याच्यासाठी ऑन साइडला स्कोरलाय का विकेट आणि त्या सुट्टीनं आपण बघत आहोत स्ट्रेटेज लॉंग ऑन. स्कोर 24 आकड्यावर 24 ऑन बोर्ड. शॉट थर्डमॅन त्या सुट्टीनं शॉट फानलिक शॉट स्पर्लिक. पहिलाच बॉल बॅकफुटर आले. हुक करत असताना फानलेगला भेदलं. बॉल चालला फिल्डरच्या डोक्यावरून. अगदी चेस त्याच्यासाठी आणि आता त्याला भेदत असताना बॉल जाईल. स्कोर आपण बघत आहोत 4 धाब्याच्या सुट्टीनं 28 धाबा सध्या दाफल कव्हर. फुलर लेन सेट बॅट खोदून काढलाय. समोर गॅप मोठा आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून खेळतायत. व्हेरी गुड फिल्डिंग. डीप मधून लॉंग ऑफचे फिल्डर आपण बघत आहोत. अगदी स्क्रीनच्या समोर आले. पहिल्या टेमध्ये बॉल आतमध्ये ढकललं त्यानंतर बॅकअप आलं. रिले थ्रो करण्यात आलेला आहे. 2 धावा सहसेनं पूर्ण होतात आणि 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या दाफल करते. एकूण 21 झाली ती 30 ऑन बोर्ड. हा चेंडू यावेळेस पाहत होता. अपील करण्यात आलेले पंचांकडे मात्र पंच सांगतायत त्या ठिकाणी पिचिंग आउटसाइड ऑफ आणि त्याच कारणास्तव आता लेग बायचा सिग्नल. लेग दाफलक सिग्नल आपण बघत आहोत. पोहोचलेले पुढे 31-31. ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी आणि यानंतर होणारा पहिल्या फेरीतील अंतिम सामना रायते स्पोर्ट्स रायते आणि त्यांना फाईट करेल कोसले. दोन्ही टीम रेडी राहा मिड इनिंगच्या दरम्यान टॉस साठी. लोबो फुल टॉस बॉल तिथे तुम्ही सावलाय. जागेवरून कडे खेळण्याचा प्रयत्न तो देखील आता फसला. स्ट्रायकर अशा कंडिशनला 3 वाईट त्यावरती ही एक एक्स्ट्रा देखील आले. टोटल 4 धावा
आतापर्यंत या डावामध्ये एक्स्ट्रा मिनिट आहेत बॅटिंग करणाऱ्या आई गावदेव क्रिकेट संघ रुंडेला. स्कोर 39-39. पाठवून येत असताना हुक करण्याचा प्रयत्न. विकेट किपर झाले बीट. त्या ठिकाणी धाव आणि ती आता मिळेल बाईच्या स्वरूपात एक सिंगल. षटकाची सांगता झाली 13.33 धाव गती. 2 गटांच्या मोबदल्यात 40 धावा धाव फलकावर. षटक 3 संपली. ड्रिंक्स ठेवले जाते मैदानात. तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. सहा मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. लक्ष सुद्धा स्टार कोसले आणि त्यांच्या विरोधात रायते स्पोर्ट्स रायते यानंतर होणारा पहिल्या फेरीतील अंतिम सामना. स्टार कोसले संघ उपस्थित झालेला आहे. एकटा चषकाच्या माध्यमातून ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू होतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर जीवन. सेकंड स्पेल मध्ये आपण बघत आहोत. जीवनला आता संघनायकांना कॅप्टनने इन्व्हाइट केलेलं आहे. पहिलाच बॉल कमी गतीनं चांगला टप्प्यावरती उसळला आणि सरळ आपण बघत होता. आता पाठीमागे विकेट किपर कडे येतोय लेफ्ट हँडर बॅटर कल्पेश. त्याची सुरुवात जबरदस्त होती या डावाची. मात्र मिडल इनिंग मध्ये धावांसाठी संघर्ष सध्या त्याचा सुरू आहे. पहिला चेंडू डॉट. फुल टॉस समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅसिव्ह ॲट मॅग्निफिसंट हिट. Uh, 46 धावा धाव फलकावरती. बरोबर स्ट्रेट बॅटन लॉफ्ट करत असताना ओव्हर द एंड ऑफ लॉंग ऑफ 6 धावा त्या ठिकाणी वसूल करतात कल्पेश. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, एक वेगळं कालेबर आहे, एक वेगळं पोटेन्शियल स्किल आहे कल्पेश कडे. आणि या मॅच मध्ये तो युटिलाइज यूज करत असताना आपला एक्सपिरियन्स विथ द बॅट. स्कोर 46-46. कमी गतीनं टाकलेला बॉल त्यावर केला आक्रमण. मात्र यावेळेस टायमिंग चांगले करू शकले नाही. माघारी परत आहेत कल्पेश. बसतोय मैदानावरती. हा तिसरा झटका. करणाऱ्या जर्मन वसतला धावफलक 46-46. न्यू बॅटर अजिंक्य तो सध्या खेळतोय ऑन स्ट्राइक. डॉट 6 विकेट. स्टील 3 टू गो. अजूनही 3 बॉल बाकी आहेत ओव्हर नंबर 4चे. न्यू बॅटर अजिंक्य ऑन स्ट्राइक.
कमी गतीने टाकलेला बॉल अगदी पुढ्यात, त्यावरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला तो फसला होता. मात्र कॅच ड्रॉप, सेकंडचा कॉल आता करण्यात आलेला आहे आणि वेगानं नॉस्ट्रा करेल आपण बघतो. दुसरी धाव नीरजच्या माध्यमातून यशस्वीरित्या पुढे करण्यात आलेली आहे. कॅच ड्रॉप, त्यावरती 2 धावा आणि धावफलक आपण बघत आहोत 2 पोचलेले पुढे ते 48 आकडावर. बागफुटून आले, पूल करण्याचा प्रयत्न, पाठच्या अगदी टोळला, गती थोडी कमी केली होती. कमी गतीने टाकलेला बॉल, त्यावरती यश देखील आलं गोलंदाज जीवनला. रिटर्न स्पिल मध्ये चांगली वापसी त्याची राहिली जन्मान वसत संघासाठी. स्टील 1 टू गो. धावसंख्या स्थिर दाफलकरती एकूण धावा अंकित होतोय त्या 3 गटाच्या मोबदल्यात 48. ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत अजिंक्यला. बॅकफुटर आले, पूल केला ऑन साइडला. पूलचा हा पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल फटका, पॉवरफुल फटका. धावसंख्या धावफलकावरती नोंदवण्यात आलेली आहे. ती बॅटिंग करणारे आहे गावदेव क्रिकेट संघ रुंदी टीम कडून. 54 54 धावा धावफलकावरती. सांघिक अर्धशतक मागच्या बॉलवरती 6 धावा ठोकत असताना अजिंक्यने पूर्ण केलेला आहे. मात्र डेथ ओव्हर मध्ये अंतिम अखेरच्या निर्णायक षटकामध्ये आता आपण बघत आहोत शैलेशला बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या सुरू होत असताना ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत नीरजला. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. कोसले आणि त्यांना फाईट करेल रायते स्पोर्ट्स रायते. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आणि येताना सोबत प्रवेश फी देखील पूर्ण घेऊन या. आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने महत्वपूर्ण सूचना करत आहोत. पहिलाच बॉल अर्ध्या विकेट वरती आणि त्या बॉलला हवं तसं टायमिंग नाही करू शकले. फिल्डर पोचले डीप मधून, त्याचा चांगला प्रयत्न. तिसऱ्या धाबेचा कॉल आणि तिसऱ्या धाबेच्या प्रयत्नात आता आलाय दोन्ही फलंदाजांना यश. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धावा पहिल्या चेंडूवरती. ट्रिपल सोबत आपण बघत आहोत धावफलक सध्या पोहोचलेलं आहे ते 57. 57 धावा धावफलकावर. साज बाज और ताज. चांगलं समन्वय, चांगलं तालमेल, चांगलं कॉर्डिनेशन दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि सहजतेने आपण बघत आहोत 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. धावफलक 57. 57 धावा धावफलकावर. शैलेशला आपण बघत आहोत डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना टीम जर्मन वसत साठी. स्टील 5 मोर डिलिव्हरीज टू गो. अजूनही 5 बॉल बाकी आहेत निर्णायक पहिल्या इनिंगचे, पहिल्या सत्राचे. लाईन इथे पाहावी लागेल. अभय पाटोळे सरांचा सिग्नल आला. इट्स अ वाईड. त्या ठिकाणी ऍड झाली एकदा एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा एक रनच्या सोबतीनं आपण बघत आहोत. धावफलक पुढे मार्गस्थ झालेले तर 58. 58 रन सध्या स्कोरबोर्डवर. बॅकफुटर आले ऑन साइडला. पूलचा तडाखा, क्रॅकिंग अँड पॉवर बॅक हिट. बॉल मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन मोर यूज. प्रामाणिक प्रयत्न सध्या सुरू आहे तो बॅटर अजिंक्यकडून. बाटची कडा, त्यानंतर बॉल मागे चालला. थर्डमॅन फांडलेकला भेदलं. विकेट किपर देखील झाला बीट आणि बॉल चालला लॉंग स्टॉपला. नशिबाची मिळते साथ.
सहकार्य करत असतं, पाठराखण करत असतं. तेच चित्र या बॉलवरती पाहिलं. कमी गतीने टाकलेला शॉर्ट ऑफ गुडले, त्यावरती पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग नव्हतं. बॅटची लिडिंग एज कॅच ड्रॉप आणि त्यावरती 4 धावा दाखवला. 68 लाईन इथे देखील पाहावी लागेल. पंच सांगतो इट्स वाईड. एकदा आणखीन एक्स्ट्रा येईल. तर हा दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर जे क्रिएट केलंय सध्याच्या घडीला बॅटर अजिंक्यनं, बॉलर शैलेश्वर. दाफलक 69, 69 धावा दाफलकावर. ऑन साइडला हा फटका जणू काही चटका देऊन चालला आता टीम जर्मन. वसंत फलक फ्लाय होत असताना, पुढे घेत असताना, भरत असताना गावदेव क्रिकेट संघ रुंदेच 75 धावा, हायेस्ट टीम टोटल. आडवा बाट समोर लॉफ्ट करतात. फिल्डर टीम मध्ये उपस्थित आहेत. वेगवान फटका आणि फिल्डरच्या हाताला चटका देत असताना बॉल झाला. अंतिम षटकामध्ये सध्या भेदक फलंदाजी सुरू आहे. फलंदाज अजिंक्यकडून दबदबा त्याच्या बॅटिंगचा सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 2-6, 2-4 आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. धावफलक 79, 79. फुलर लेंथ कडा घेऊन चेंडू मागे चाललाय. फायनलिंगला फिल्डर आहेत. एक सिंगल सेकंडचा कॉल आहे. तो थोडा वाईड आलेला आहे. मात्र नॉन स्ट्रायकर करेलला आपण बघत आहोत. आता अजिंक्य धावचीच्या स्वरूपात, धावबाच्या स्वरूपात माघारी परतलेले आहेत. एकच धाव दाखल करून देईल. 80 धावा बनवल्या. पहिले 5 षटकं संपले आणि 81 धावेचं मोठं लक्ष आता निर्णायक द्वितीय सत्रामध्ये समोर सेट झाले. आघाडीसाठी कल्पेश याच्या बॅटमधनं या मॅच मध्ये 22 धावेचं योगदान आपण पाहिलेलं. ओव्हरऑल बॅटिंग युनिटची जबरदस्त कामगिरी. स्कोर 80 आकड्यावरती आणि 81चं लक्ष आता निर्णायक द्वितीय सत्रामध्ये समोर सेट करण्यात आलेले. जर्मन वसंतच्या चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. गावदेव क्रिकेट संघ रुंदे. आणि त्याचबरोबर नेक्स्ट मॅच टॉस साठी देखील आपण इन्व्हाइट करूयात. कोसली टीम कॅप्टन आणि त्यांच्या सुट्टीनं रायती टीम कॅप्टन या आपण इमिडिएटली टॉस साठी. आणि रिक्वेस्ट आहे प्रत्येक टीमला, प्रत्येक संघनायकाला, संघ करण्यात आला बरोबर आपण जेव्हा टॉस साठी येतात तेव्हा आपली संपूर्ण प्रवेश फी आपण सोबत घेऊन येणं गरजेचं आहे. आपण बघत आहोत निर्णायक सामन्याचं दुसरं सत्र. 81 धाव्याचं मोठं लक्ष. 80 धावा उभारल्या. 4 गटांच्या मोबदल्यात आणि आता 81 धाव्याचं लक्ष. 81 to win. 81 required for victory in remaining 30 ball. That means in 5 overs. आणि सध्या कॉन्फिडेंटली आपण बघत आहोत फिल्डिंग साठी संघ मैदानामध्ये मार्गस्थ झालेला आहे. तो एक गावदेव क्रिकेट संघ रुंदे. चला टॉस साठी इमिडिएटली रिपोर्टिंग करा. लक्ष द्या पहिल्या फेरीतील अंतिम सामना मॅच नंबर 4 कोसले आणि त्यांना फाईट करेल रायते स्पोर्ट्स रायते. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण या इमिडिएटली टॉस साठी. आणि खास करून टॉस साठी जेव्हा आपण येत आहेत कॅप्टनला रिक्वेस्ट आहे स्पेशली ऑर्गनायझर कमिटीकडून आपण एंट्री फी आपल्या सोबत आणायची आहे. लक्ष सुद्धा 81 to win. 81 धाब्याचं मोठं लक्ष या मॅच मध्ये आपण बघत आहोत. आता सेट करण्यात आलेल्या मागच्या 2 सामन्यांचा रेकॉर्ड आपण पाहिला. पास्ट मध्ये आपण
कटाक्ष टाकला तर त्या ठिकाणी रचेस या मैदानावरती करता आलेल्या नाही आहेत. मात्र बॅटिंग युनिट फॉर डे बॅट टीम जर्मन वसंत हे देखील विसरून चालला नाही. 16.20 ची धावगती त्यांना नाफलकवरती मेंटेन करायचे. कंपल्सरी चेसिंग हा रूल आहे या टुर्नामेंटचा. स्वतः 5 षटकांमध्ये विजयासाठी 81 धावेची आवश्यकता आहे आणि लक्ष गाठण्यासाठी सलामीवराच्या भूमिकेत आपण बघत आहोत. परेश आणि त्याच्या सोबतीनं केतनला सलामी करता. कॅप्टन इमिडिएटली बोजा कोसले आणि त्यांच्या विरोधात रायते स्पोर्ट्स रायते लक्ष सुद्धा कंपल्सरी मिड इनिंगच्या दरम्यान पहिले सत्र समाप्त झाल्यानंतर टॉस आपण कव्हर करत आहोत. त्यासाठी आपण मॅनेजमेंट कमिटीला स्पेशली सहकार्य करणं गरजेचं राहील. बरोबर 2:36 सामन्याला सुरुवात. द्वितीय सत्र सध्याच्या घडीला निर्णायक लढतीचं झालंय सुरू आणि टार्गेट 81 धाबेचं चेस करण्यासाठी झाली टीम सज्ज. काही गावदेव क्रिकेट संघ रुद्देच्या विरोधात जर्मन वसंत. दोन्ही टीम्सला आपण देऊयात ऑल द बेस्ट. आघाडीसाठी परेश आणि त्याच्या सोबतीनं केतन बॉलिंग तयार झालाय. बॉलर बॉलिंग मार्क वरती. फोन नंबर 1 साठी अजिंक्य पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्याकरता बॉलिंग मार्कवर. रायते स्पोर्ट्स रायते कॅप्टन पोहोचा इमिडिएटली. पहिलाच बॉल ते पाहत होता. लेग स्टिकला मिस करत असताना लाऊड अपील. तिन्ही यष्ट्या समोर होत्या. अगदी धावशीत देखील होता बचावले दैव बलवतात फलंदाजांचं. फर्स्ट ऑफ ऑल पायचीची अपील जी पंचांनी पिटाळली. तदनंतर रनआउटचा चान्स देखील गमावला. लेग बायची एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या सोबतीनं मोठ्या मॅच मध्ये आता 81 धाब्याचं मोठं लक्ष गाठत असताना डाव सुरू झालाय. तो बॅटिंग करणारा जर्मन वसंतचा. एक धाव दाफलकवरती. कमी गतीने टाकलेला बॉल लास्ट मोमेंटला चेस करत असताना कट केला. कमो पॉइंटला एक फिल्डर उपस्थित होता इनफिल्ड मध्ये. जसं बॅकअप चांगला आलं. अदरवाईज गॅप आपण बघत आहोत. दरम्यान थोडा जवळ ठेवण्यात आलेला एक्स्ट्रा कव्हर देखील थोडा जवळ आहे. मात्र कमो पॉइंटला जो एक फिल्डर आहे इनफिल्ड मध्ये तो अगदी सिंगल सेव्हिंग एरियाचा आणि कॅचिंग पोझिशनसाठी रेडी आहे आणि त्याचं चांगला बॅकअप. एक सिंगल धावफलक. दोन्ही आकड्यावर 2 ऑन बोर्ड. 2 धावा बरोबर धावफलकावर. बॅकवर्ड पॉइंटला जो फिल्डर सेट झाला होता अगदी त्याच्या हातामध्ये जाऊन बॉल विसरतोय आणि लागलाय 2 वरती पहिला धक्का टीम जर्मन वसंतला. फलंदाज बाद. होईल इट्स आउट. वाईडिश गेलेला फिल्डर आहे. सो कॅचिंग पोझिशन आणि सिंगल सेव्हिंग साठी जो एक फिल्डर आहे तेव्हा पॉइंटला बरोबर त्याच्याच हातामध्ये जाऊन बॉल विसवलाय आणि परतीचा प्रवास आता त्या ठिकाणी करावा लागलाय. 2 वरती पहिला धक्का न्यू बॅटन आपण बघत होतो. स्ट्राईक म्हणजे राणे. पहिला बॉल सेट बॅटल आउट करतात. वाईडिश लॉंग ऑनला कॅच ड्रॉप. वेगवान फटका होता. दाफलकवरती अगदी झाली ती 30-30. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न पोझिशन मध्ये फार लवकर आले होते. मात्र दिशा आता भरकटतात गोलंदाज अजिंक्य. एक एक्स्ट्रा धाव वाईडच्या स्वरूपात आणि धावसंख्या दाफलकवरती आपण बघत आहोत. एक्स्ट्रा एका धावेच्या मदतीनं 31 31 धावा दाफलकर. स्टील 50 मोर रिक्वायर्ड फॉर विक्टरी. अजूनही 50 धावेची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी. 14 बॉलचा खेळ बाकी असताना ड्रिंक्स टॉली बी गेटिंग रेडी. बॅटची एज आणि मागे फाईन लेगला आता पकडला जेलाने मॅचची प्राइज विकेट अजिंक्यने मिळवून दिलंय टीमला. लागला मैदानावरती बॅटची एज आणि मागे
31 धावा दाखल पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न होता, तसं टायमिंग झालं नाही. चेंडूबाचा संपर्क झाला नाही. बॉल तिथे विसावला. डॉट बॉल. अजिंक्यची जबरदस्त अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये आपण पाहिलेली. षटक 3 संपली. 31 धावा दाखल 12 चेंडू 2 षटका. आता 50 ची आवश्यकता ड्रिंक्स टॉली मैदानात. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. अजिंक्यची जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये आपण बघत आहोत, ज्याचा 2 षटकांचा इकॉनॉमिकल स्पेल आणि त्या सोबतीनं बॅटिंग करत असताना चांगलं योगदान, चांगलं कॉन्ट्रीब्युशन. ते म्हणजे चौक्या 7 षटकांमध्ये 23 धावेचं या मॅच मध्ये. त्याचा रोल फार महत्वाचा आहे, त्याची भूमिका फार निर्णायक आहे. ती फिल्डिंग करत असताना टीम आई गावदेव क्रिकेट संघ रुंदेसाठी 14 धावांचा तसं आपण इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये स्कोरिंग अनालिसिस पाहिलेला आहे. 2 महत्वपूर्ण धक्के त्यांना दिलेले जर्मन वसतला, आणि या मॅच मध्ये आज ऑलराऊंडर म्हणून त्याचा इम्पॅक्ट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेला. 12 चेंडू 50 हे समीकरण 2 मॅचेस मध्ये आपण मागे चर्चा केली होती. लक्ष्य छेद झालेलं नाहीये, धावसंख्येचा पाठलाग झालेला नाहीये. मात्र 12 चेंडू 50 धावा इथनं बनवायचे असतील, गल्लीपासून दिल्लीचं अंतर जर कापायचं आहे, तर ऑटो रिक्षा आणि त्या सोबतीनं बस रेल्वेनं प्रवास करून तुम्हाला चालणार नाही. इथनं प्रत्येक बॉलवरती हवाई यात्राच तुम्हाला करावी लागेल. प्रत्येक बॉलवरती हवा आहे तो चौकार षटकार. कारण रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मोर दॅन 25.00. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू झाला. विनीत येतात गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 4च्या दरम्यान 12 चेंडू 50 धावा आहे समीकरण. थोडं फास्ट केला, डिले करतायत आई गावदेव क्रिकेट संघ रुंदे. लक्ष सुद्धा 22 and ऑल टीम थोडं स्पीडअप करा. पहिलाच बॉल लाईन इथे खराब आहे, पण तो सांगतात इट्स अ वाईड. एक धाव एक्स्ट्रा एका रन आपण बघत आहोत. धावफलक पोहोचले 32-32 आकडाभर. विजय राणे आणि त्यांच्या सोबतीनं आपण बघत आहोत. सुशीलला सध्या ऑन ग्राउंड 12 चेंडू 49 हे समीकरण या मॅच मध्ये आता आहे बॅलन्स. इनसाइड आउट कव्हर्सला गेल्ट आहेत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. बॉल थोडासा डॅबट होतोय. दुसऱ्या धावेचा कॉल अजय राणेकडून आणि वेगवान 2 धावा आपण बघत आहोत त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा, धावसंख्या 2 सरकते पुढे. एकूण सध्याच्या घडीला 34 धावा दाखल कव्हर. वेस्ट ऑफ ऑपॉर्च्युनिटीचं बिंबर शॉर्ट फार्निंगला बॅकअप अवेलेबल झालं. बॉलला स्पर्श झाला शॉर्ट फार्निंगचा फिल्डरचा, त्याच कारणास आपण बघत आहोत गती कमी झाली होती. एक्स्ट्रा 2 धावा बिमर +1 अतिरिक्त 2 धावा दाखल करते 8 केल्या जातात. आणि त्यानंतर सुधारित धावफलक आपण बघत आहोत जर्मन वसचं पोहोचलेलं आहे. 36 धावा दाखल करून नेक्स्ट बॉल फ्री हिट आता सध्या निर्माण झाली आहे त्या ठिकाणी. स्ट्रायकर रेड वरती बॅटर सुशीलला. फ्रीड बॉल आणि त्यावरती ऑन साइडला देत असताना दिशा खराब केलेली गोलंदाज विनीतची दशा. बॉल सीमा पार 1 बॉल वरती रोख 4 धावे. फ्रीड बॉल आणि त्यावरती ऑन साइडला देत असताना दिशा खराब केलेली गोलंदाज. निर्णायक षटकामध्ये जसा बिमर आला त्यानंतर 4 धावा. इथं मॅचचा रिदम, इथं मॅचचा मोमेंटम शिफ्ट होईल का जर्मन वसतच्या बाजूने, हे पाहणं देखील आता उत्सुकच असेल.
40 धावा दाखल करू. अजून 41 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी. स्ट्रेट बॅटनं समोर फटका लाजवाब आहे. टायमिंग, ताकद, नजाकत. सदाबार लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, बॉल सीमा पार. बरोबर चांगलं टायमिंग बिल्डिंग करत असताना स्वीट साऊंड त्यावर त्याला साधा दाफलक स्थान आपण बघत आहोत. मार्गस्थ झालेले ते 46-43 आकडा भरती अशक्य ते. सुशील 9 चेंडू 35 इक्वेशन समीकरण अजून पावसाळ्याला बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जागेवरती विसावला बाका पोचलेला गोलंदाजाचा. मात्र तोपर्यंत एक वेगवान सिंगल धावा आपण बघत आहोत पूर्ण करण्यात आलेली आहे. अफलक सिंगल धाब्याने सध्या झाले. गतीमध्ये एकूण 47 धावा दाखल करून अजूनही 34 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी. 8 बॉलचा खेळ बाकी असताना 8 बॉल अँड 34 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. पहिला सामना आपण पाहिलेला आहे तो गावदेवी कांबाचा जबरदस्त विजय. दुसरा सामना एकविरा क्रिकेट संघ आपटीबीचा जबरदस्त विजय. तर पहिल्या फेरीतील लढत तिसरी सध्या मैदानावरती सुरू असताना लाईन इथे खराब हेडचा वाईट एक धाव एक्स्ट्रा येईल. या षटकामध्ये विनीत ज्याच्या माध्यमातून एक्स्ट्रा रनची उधळण सध्या सुरू आहे. धावफलक पोहोचलेले ते 48-48. अजूनही 33 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. 8 बॉलचा खेळ बाकी असताना हे 2 बॉल फार इम्पॉर्टंट आहेत, निर्णायक आहेत, महत्वपूर्ण आहेत बॅटिंग करणाऱ्या जर्मन वसंत साठी. ऑन साइडला फटका अजय राणेच्या बॅट मधून जाईल मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी लांबच लांब दूरच दूर प्रेक्षकांच्या मनाला लावून हुरहुर सीमा पार. पन्नासचं इक्वेशन होतं आणि अशा स्थितीत अशा कंडिशनला 5 बॉल मध्ये जर पाहिलं तर 23 धावा खर्च केलेला आहे त्या गोलंदाज विनीतनं. 7 बॉल 27 का होऊ शकत नाही त्यासाठी तर प्रयत्न संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. तो बाटर अजय राणेच्या सोबतीनं नौशा करेनला बाटर सुशील कडून. चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा, जास्त वेळ घेता लक्ष सुद्धा. प्रत्येक बॉलवरती आपण एकत्रित देणं गरजेचं नाहीये. सात 27चं समीकरण. कमी गतीने टाकलेला बॉल अगदी बॅटर पाठ मधून चालला. विकेट किपरकडे डॉट बॉलचे झाले सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती आणि सरते शेवटी शेवटच्या बॉलवरती आता सुटकेचा मोकळा श्वास सोडलाय त्या ठिकाणी गोलंदाज विनीतनं. एंड ऑफ ओव्हर नंबर 4. 23 धावा षटकामध्ये आल्या आणि आता इक्वेशन समीकरण आपण बघत आहोत. अंतिम षटकामध्ये 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यक धावसंख्या 27 त्या ठिकाणी 27. 81 धाब्याचा लक्षाचा पाठलाग सुरू आहे. 4 ओव्हर मध्ये 54 बनवलं गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात जन्मान वसत कडून आणि 6 बॉल मध्ये आता त्यांना विजयासाठी आई गावदेव क्रिकेट संघ रुपण्याच्या विरोधात बनवायच्या आहेत त्या 27 धावा. 6 चेंडू 27. चला वेळ जास्त घेत आहे आई गावदेव क्रिकेट संघ रुंदे 22 अँड ऑल टीम अजिंक्य इमिडिएटली आपली फिल्डिंग सेट करा, लक्ष सुद्धा आणि नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. ई स्टार कोसले त्यांना फाईंड करेल रायते स्पोर्ट्स रायते. मॅच नंबर 4 पहिल्या फेरीतील यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. चेंडू 27. लास्ट ओव्हर कल्पेश येतात गोलंदाजीसाठी.
6 बॉल 27 हे समीकरण अवघड जरूर आहे, परंतु अशक्य नाही. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि ते प्रयत्न आता या डे टूर मध्ये करावे लागतील सुशीलला. पहिलाच बॉल चांगला फिरवला, अगदी पुढून टर्न केला, चांगला ऑपरेट, नियंत्रण चांगलं होतं. गुड यूज ऑफ फिंगर, बोटांचा चांगला वापर सध्या करत असताना गोलंदाज डे टूर मध्ये आपण बघत आहोत कल्पेशला. आणि त्याची सुरुवात झाली डॉट न 5 चेंडू 27. आणखीन एक चांगला ऑफ कटर, लाईन इथे देखील मिस खाली आहे. ती कडे खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडर मीडियम पेसरच्या जागेस तुम्ही बॅटिंग करतायत, सो तुमच्याकडे हवंय फुटवर्क, तुमच्याकडे हवे बदल येतं, तुमच्याकडून हवाय पावलांचा वापर आणि तो होताना पाहायला मिळत नाहीये. सलगचा दुसरा डॉट कल्पेशच्या स्पेल मधून. समीकरण इक्वेशन आपण बघत होता. सलगच्या 2 डॉट ना हवा का बाहेर गेलेला, आउट ऑफ कंट्रोल. 4 चेंडू 27. चेंडू उंचावीमध्ये मिसॅमिंग फटका. मिड ऑफचा फिल्डर जज करतोय वांडिश. मिडॉनच्या दरम्यान मात्र झेल त्यानं सोडलेला. एकच धाव, अजिबात इंटरेस्ट नाही, आता रस नाही. दुसरी धाव घेण्यामध्ये तो अजय राणेला धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित झाली 3 डबल डिजिट डबल फिगर 55. 55 धावा दाखल करते. 3 चेंडू 26 हे समीकरण. मॅच मध्ये पहिल्या सत्रात फिल्डिंग करत असताना झालेला मिस्टेक, दिलेला एक्स्ट्रा धावा, त्यानंतर चेस करत असताना टार्गेट लिव्हर मध्ये झालेली थोडी नाखुश कामगिरी जर्मन वसतची. हा चेंडू बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. ड्राईव्ह करतायत समोर, चांगला ऑन ड्राईव्ह कार्पेट स्ट्रोक ऑफर केला. एक धाव धावसंख्या दाखल करते. सिंगलला पोहोचले ती अब तक 56 धावा याचबरोबर दाखल करते. आणि विजय आपण बघत आहोत आता जवळजवळ सुनिश्चित झालेला काही गावदेव क्रिकेट संघ रुंदेचा. रिव्हरचा टीम स्विचिटचा पवित्रा, लाईन इथे मिस केली. आणखीन एक डॉट आणि मॅच वरती आपण बघत होता आता शिक्कामोर्तब केलेला आहे तो आहे गावदेव क्रिकेट संघ रुंदेनं. डॉट बॉलची सांगता हुक करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग. क्वार्टर बॉलची संधी, गोलंदाज पोहोचला कल्पेश बॉलच्या खाली आणि त्यांना पकडला झेल आणि सरते शेवटी या सामन्यावरती मोठा विजय आता प्रस्थापित झालेला आहे तो टीम आई गावदेव क्रिकेट संघ रुंदेचा. मनपूर्वक अभिनंदन गाई गावदेव क्रिकेट संघ रुंदे. आणि टफ अँड हार्ड लग आपण देऊया त्या मॅच मध्ये सहभागी झाल्याबद्दल टीम जर्मन वसतला. स्टील 1 लिफ्ट, कारण एक वाईड होता, त्याचं ऑनलाईन अपडेशन झालं नव्हतं. मात्र विजय अगदी रुची शेपात आहे आणि सामना जिंकला. सामन्याचा सामनावीर आपण बघत आहोत. नो डाऊट अबाउट दॅट. म्हणजे जबरदस्त ऑलराऊंडर कामगिरी, ज्याचे अष्टपैलू खेळ आणि त्यांना या मॅच मध्ये योगदान दिलं विथ बॅट. 7 बॉल मध्ये 23 धाब्याचा आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकांचा त्यांचा वेगवान तेज तयार स्पेल भेदक गोलंदाजी. 14 धावा खर्च करत असताना 3 विकेट त्यांना कॅरी केल्या. तो अजिंक्य ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. सामनावीरसाठी आपण बघत आहोत एनर्जी सोर्स केली, त्या सोबतीनं कोल्ड ड्रिंक आणि त्या सोबतीनं स्वीट बॉक्स मोहन मिठाईवाले यांच्या वतीनं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत आपल्या सन्मान्य अतिथींच्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर अजिंक्य दत्तात्रयजी पवार यांच्या शुभ हस्ते या सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.